नमस्कार, मी रोहित जोशी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही कशा आहात? मस्त ना? आनंदी राहा, खुश राहा. कारण आता जो हप्ताभर पाऊस पडला त्याच्यामुळे सगळेजण खूप मध्ये वैतागून गेलेले आहेत. जिकडे तिकडे रस्ते हे माझा पोरगा आता मस्ती करायला लागला तर खूप म्हणजे घरभर अक्का फिरतंय. चालले आता बाहेर घेऊन. ए पिल्लो, बाय 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 बाय. फ्रांशी, ए फ्रांशी, फ्रांशी, बाय बाय, टाटा. तर आज जेवण काय बनवलं बघूया, कारण आपली आज नाईट आहे, नाईटला जाणार आहे. तर हे आहेत वटाणे, म्हणजे आमच्या इथं शिंगाल्याची कवटा भेटायची अशी. तर आता वटाणा बनवला आहे आणि नेहमीप्रमाणे आपलं वरण फर्स्ट क्लासमध्ये. तर आता जेवणाचं काम चालू आहे. खोबऱ्याचं वाटण टाकलं आहे, कारण मसाला आमचा तिखट आहे, त्याच्यामुळं खोबऱ्याचं वाटण टाकून जेवण बनवते माझी बायको, म्हणजेच आचल रोहित जोशी. किती आनंद. अरे बाप, एवढा मोठा कलर. हा 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 हा, कलर टाकला बघ. करता जेवणी तू आहे का आम्ही? हा, कामच करतो ना. मग कर ना काम. तुला आणली कशाला इथं? कामच करायला आणली ना. काय बनवून गेला? मी काय तर खावं लागतं. ऐकता दिवस रात्र आम्ही तिथे गोटे खेळलो का नाही? जरा बायकोला मदत नाही नाही बाबा, अजिबात केली नाही मदत. व्हिडिओ मध्ये बघतच असाल ना मित्रांनो, मदत करतो की नाही. हे फक्त काय कवटा हलवलं झालं काय? पण काय पण बोला, बायको आपली हुशार आहे आणि बायकोच्या हाताला जेवणाला वगैरे टेस्ट एक नंबर आहे. म्हणजे खाल तर समजून जा, तर बायकोचा अपमान करू नाही शकत. तू समझा? तुला काय वाटतंय? हा, नहीं तू समझा नहीं. समझ रहे हो? काय वाटतंय? समझ रहे हो? का? कारण राजकारण खूप तापलं आहे ना, बरोबर गेलाय. सध्या मी जेवणात लक्ष आहे माझं. हा, जेवणात लक्ष आहे सध्या यायचं, त्याच्यामुळे कारण का मला कामावर पण जायचं आहे आणि जेवणाकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. जर पोटातच काय नसेल तर आपण उभं तर राहू काय? मला असं आहे, थोडं तरी भूक लागली ना आपलं डोकं काम नाही करत, मग काय विचारूच नका, अशी परिस्थिती आपली आहे. तर आता रुको जरा, सबर हे करो. बघा चालू आहे आमचं सगळं, धक्काबुक्की इकडे नाही तिकडे करने का, पळणं, आराम से काम लेने का. करणं. हाँ. चला तर मित्रांनो, आता आपण आलो आहे गाडीवर, कारण आपली नाईट ड्युटी आहे आणि नाईट ड्युटीला आलो आहे आपण आता गाडीवर. 5 वाजता ड्युटी होती. आता मला उचका पण चालू आलं, उचका थांबत नाही. तर हे बघा, आपण आता गाडीमध्ये ड्रायव्हिंगचा जॉब करतो, ड्रायव्हिंगचं. तर आता आपण रात्र नाईट पूर्ण सकाळ होईपर्यंत गाडी चालवणार आहे. तर चला मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, रात्री नाईटला गाडी चालवत असताना मला बघा ना, गणपती बाप्पाचं दर्शन झालं. म्हणजे रात्री 11:30-12च्या सुमारास मला बाप्पाचं दर्शन झालं आणि मी तसंच ती व्हिडिओ आपल्या ब्लॉगमध्ये घेतली. खरोखर मला मन प्रसन्न झालं आणि मला झोप पण करत होती, खूप बरं वाटलं मला. आणि तसंच बघता हे चेंबूर मानखुर्दला जाणारा रस्ता आहे, म्हणजे आपण दादर साईडला जाऊ शकतो असा हा रस्ता आहे टोल नाक्यावरून. तर तिथे एवढे रात्रीला पण एवढी गर्दी असते ना की मित्रांनो, म्हणजे गाडी कशी काढायची. आणि माझी गाडी तर मोठी आहे,
त्याच्यामुळं आपण गॅपमधून काढू नाही शकत. तर मग जशी लाईन चालते तशा लाईनप्रमाणे चालत चालत जावं लागतं आणि एवढ्या गर्दीतून म्हणजे कधी पोहोचणार आपण तिथपर्यंत. तर बघता तुम्ही तर आता मी पोचलो आहे आपल्या मिसिंग लिंकवर. म्हणजे हा वरळीचा लिंक रोड आहे जो मरीन ड्राईव्हला जॉईंट होतो. तर हा रस्ता रात्री पूर्ण ओपन असतो म्हणजे खाली असतो. हे रात्री फक्त जास्त गाड्या पळत नाही. तर दिवसा फक्त गाड्या असतात पण ते कमी असतात. पण जास्त मोठ्या गाड्या इथून जात नाही. आपल्या गव्हर्नमेंट गाडी आहे त्याच्यामुळे आपल्याला परवानगी दिली जाते. म्हणून आपण इथून ही एवढी मोठी गाडी घेऊन जातो. तर हा खूप छान म्हणजे असं बघण्यासारखं आहे. आजूबाजूला समुद्र आहे आणि हे जे तुम्हाला दिसतंय समोर ते त्याच्यामध्ये त्यांनी लाईट फिट केलेल्या आहेत पण आता दिसत नाहीत. ते रात्री फक्त दिसतात. 8-9च्या सुमारास म्हणजे संध्याकाळी एकदा 7 वाजले की ते दाखवतात. तर बघताय तुम्ही की ते रस्ता पूर्ण एकदम खाली आहे. चालवायला एकदम सुसाट जातो पण सांभाळून चालवतो. 60च्या वरती जायचं नाही आणि 80च्या खाली जास्त राहायचं नाही. म्हणजे 80 पण गाठत नाही एवढा रस्ता. आणि हा जो समोरचा ब्रिज दिसतोय तो वर्लीला जाणार आहे. तिथून वर्ली नाक्याला जाऊ शकतो आपण. वर्ली कोळीवाडा या साईडला सुद्धा रस्ता जातो हा. तर तिथून आणि हा पूर्ण रस्ता एकदम मोकळा रस्ता आहे. खूप मजा येते गाडी चालवायला 60मध्ये. तर बघताय मित्रांनो आजूबाजूला हे बघा जे दिसते तुम्हाला एवढं बिल्डिंग आहे. मी गाडीतून व्हिडिओ केलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला एकदम क्लिअर दिसत नसेल. पण जेवढं काही क्लिअर दिसतं ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतोय. खूप म्हणजे रस्त्याला कधी एवढ्या लाईट लावलेल्या आहेत ना. आणि आता जो समोरचा तुम्हाला दिसतोय जो आता समोरून येणारा आहे तो बोगदा आहे जो आपल्या मरीन ड्राईव्हला जॉईंट होतो. आणि हा बोगदा समुद्रातून नाही आहे. हा बोगदा समुद्राच्या किनारा साईडून आहे. पण अशी अफवा पसरवली की हा समुद्रामधून आहे की असं नाही हा समुद्रामधून नाही आहे. ठीक आहे समुद्राचा अर्धा भूभाग त्यांनी घेतलेला आहे. म्हणजे समुद्राची अर्धी जागा त्यांनी घेतलेली आहे पण हा समुद्राच्या कडेला आहे. आणि हा 5 किलोमीटर एवढा लांब बोगदा आहे. आणि या बोगद्यातून कधीच लाईट ऑफ केली जात नाही. लाईट कंटिन्यू चालू असते कारण याच्यामध्ये पाणी कधीही जमा होऊ शकतो आणि होतं पाणी याच्यामध्ये जमा. त्याच्यामुळे गाड्या जास्त स्लो चालत नाही. त्यांच्या स्पीड लिमिटप्रमाणे त्यांना गाडी घेऊन जावं लागते कारण जर तिथं फसलात तर कोणती सुविधा नाही, नेटवर्क भेटत नाही आणि त्याच्यामुळं आपला संपर्कसुद्धा होत नाही. तर मग हा बघताय तुम्ही बोगदा किती सुंदर बोगदा आहे. मुंबई मरीन ड्राईव्हला जॉईंट होणारा. तिथून आपण CSTला चर्चगेटला जाऊ शकतो. तर असा हा सुंदर बोगदा आहे मरीन ड्राईव्हचा. तर बघा मित्रांनो किती भारी दिसतंय. हा टोटल 5 किलोमीटरचा आहे. माझे व्हिडिओ MB